नमस्कार. मी वैद्य कल्पिता धानोरकर. आपले आयु स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण दमा, श्वास म्हणजेच ब्रॉन्कियल अस्थमा याचा आयुर्वेदिक विचार जो आहे तो बघणार आहोत. बऱ्याचदा लहानपणापासून काही जणांना दम्याचा हा त्रास होत असतो. काही वेळेला मोठेपणी पण होतो आणि हा जो श्वास लागतो, तर त्याचा लहान मुलांच्या जडणघडणीवर अतिशय दूरगामी परिणाम करणारा हा आजार आहे. तर सगळ्यात पहिले श्वास लागतो म्हणजे काय होतं? तर आयुर्वेदानुसार दुष्ट झालेला जो वायू असतो, विशेष करून व्यानवायू ज्याचं स्थान उरम म्हणजे छाती सांगितलेलं आहे. पण तो संपूर्ण शरीरामध्ये भ्रमण करत असतो. त्याच्या गतीला जर कफदोषामुळे, दुष्ट झालेल्या कफदोषामुळे अडथळा आला, तर तो प्राणवायू स्रोतस म्हणजे फुफ्फुसं, श्वासनलिका, नाक यांसारख्या अवयवांमध्ये विकृती निर्माण करतो. त्याचबरोबर अन्नवाह आणि उदकवाह स्रोतासाची दृष्टी करतो. आता ह्यात आयुर्वेद जो आहे तो प्राणवायू स्रोतस म्हणजे फक्त लंग्स, ब्रॉन्कियस किंवा नाक जे आहे, तुमचा श्वसन मार्ग जो आहे तेवढाच फक्त विचार नाही करत. तर यामध्ये आमाशयाचा, अन्नव स्रोतसाचा म्हणजे पचनाचाही अतिशय महत्त्वपूर्ण असा विचार जो आहे तो आयुर्वेदानुसार केला जातो. आता ह्याची आपण कारणं बघूया. तर आपल्याला माहितीच आहे, धूळ, धूर, प्रदूषण, धूलीकण याच्यामुळे जे आहे तर त्यांचं धुळीकणांचं नाकामध्ये जाणं, श्वसन मार्गामध्ये जाणं यामुळे दम्याचा जो आहे तो त्रास वाढतो. त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे, की धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे जो आहे, तर तो श्वासाचा त्रास जो आहे तर तो वाढतो. आता आयुर्वेदानुसार जर तसं बघायला गेलं तर श्वास या व्याधीची व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे. आज जो आपण विचार करणार आहोत, तर तो फक्त तमक श्वास किंवा ब्रॉन्कियल अस्थमा या दृष्टीने करणार आहोत. तर पहिलं कारण आपण बघितलं, की धूळ, धूर आणि जी प्रदूषकं आहेत त्याच्यामुळे हा त्रास होतो. पुढचं जे कारण आहे, की ज्यामध्ये आपण बघणार आहोत, की अ, अतिशय जड पदार्थ खाणं, अभिसंधी पदार्थ खाणं. अभिसंधी म्हणजे दही, श्रीखंड, आईस्क्रीम यासारखे जे पदार्थ आहेत, जे शरीरात कफ निर्माण करतात, चिकटा निर्माण करतात किंवा विदाही पदार्थ जे शरीरामध्ये दाह निर्माण करतात, असे पदार्थ. गूळ गुळाचे जे पदार्थ केले जातात, विशेषतः गूळ आणि पिष्टमय पदार्थ असे एकत्र करून केलेले पदार्थ आहेत ते. मैद्याचे पदार्थ, मैद्याचे गोड पदार्थ, दुधाचे दूध आटवून केलेले रबडी वगैरे सारखे पदार्थ आहेत ते. अर्थातच हे एक दिवस खाण्याने नाही होत. ते जर वारंवार खाण्यात असेल, नित्य खाण्यात असेल, तर ते एक महत्त्वाचं कारण आहे. अतिशय मार्गक्रमण करणे, ट्रेलिंग करणं किंवा जास्त प्रमाणात खूप चालणं, अतिशय श्रम करणं, मर्मावर आघात होणं, अतिशय वृक्ष अन्नपान जे आहे तर ते खाण्यात असणं, थंड प्रदेशामध्ये वास्तव्य, अतिशय थंड पाणी वारंवार पिणं, तर ह्यामुळे सुद्धा कफ आणि वातदोषाची दृष्टी होते आणि तेही एक दम्याचं कारण जे आहे तर ते सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीची अनेक कारणं आहेत, की जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. पचन जे आहे तर विशेषतः हे जड पदार्थ खाल्लेले असतील आणि त्यांनी जर तुमचं पचन बिघडलेलं असेल, तर कफदोष जो आहे तर तो पण बिघडतो. वृक्ष अन्नपान, शिळं अन्न जे आहे, या पद्धतीने जर खाल्लं गेलं, तर वातदोष जो आहे तर तो पण बिघडतो. कोरडं-कोरडं खाणं आहे, शिळं खाणं आहे, तर हे पण त्यामागचं एक कारण आहे, की ज्यामुळे दमा जो आहे, तो तुमचा बळावू शकतो. म्हणजे थोडक्यात जे आहे तर ते कफ वाढवणारं किंवा वात वाढवणारं असं अन्नपान किंवा वागणं जे आहे किंवा आता तुम्ही खूप क्षीण झालेला आहात आणि त्यावेळेला खूप कष्टाची कामं झालेली आहेत किंवा काही छातीवर आघात झालेला आहे, तर तेही एक कारण आहे, की ज्यामुळे दमा जो आहे तर तो बळावू शकतो. किंवा काही वेळेला असं होतं, की एखाद्या व्याधीचा परिणाम म्हणून पण हे लक्षण जे आहे, तर ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये निर्माण होऊ शकतं. आता आपण याची लक्षणं जी आहेत तर ती बघूयात. तर त्यामध्ये जे आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे दम लागणं. दमा या शब्दातच आहे, की दम लागतो. श्वास घ्यायला जे आहे तर तो त्रास होतो. छाती दुखते, छातीमध्ये वेदना होतात, बरगड्यांमध्ये वेदना होतात, बरगड्यांच्या स्नायूंमध्ये वेदना होतात. खूप खोकला निर्माण होतो. खूप खोकल्यानंतर थोडासा कफ जो आहे तो पडून गेल्यानंतर बरं वाटतं. बऱ्याचदा सर्दी असते. काही वेळेला ताप पण असू शकतो. आणि असं आहे की झोपल्यानंतर तुम्ही झोपलात की कफ जो आहे तर त्याची लेव्हल एकसारखी होते आणि श्वास घ्यायला त्रास जो आहे तर तो निर्माण होतो. आणि उठून बसल्यानंतर मात्र बरं वाटतं.
उठून बसलं की गुरुत्वाकर्षणामुळे कफ जो आहे तो फुफ्फुसाच्या खालच्या भागात जातो. वरचा भाग मोकळा असतो त्यामुळे श्वास जो आहे तर तो मोकळेपणाने घेता येतो. त्यामुळे आसीनो लभते सौख्यम म्हणजे असं की बसलं की बरं वाटतं आणि झोपलं की त्रास वाढतो. छातीतनं घरघर, घरघर असा आवाज येतो. काही वेळेला अन्नाची चव समजत नाही, अरुची निर्माण होते, चक्कर येते, डोळ्यापुढे अंधारी येते, बेचैनी, अस्वस्थता असते. अशी अनेक लक्षणं जी आहेत, तर ती यामध्ये दिसून येतात. आता यावरचे उपाय काय? सगळ्यात पहिले म्हणजे श्वास हा साधा व्याधी नाही आहे. जर लहान मुलांना झालेला असेल, काही वेळेला मोठ्यांनाही होतो, तर ह्यावर व्यवस्थित वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे. वैद्यांकडून याच्यावर पूर्णपणे चिकित्सा करून घ्यायला पाहिजे. हा केवळ घरगुती उपायांनी बरा होणारा आजार नाहीये. हा मोठ्या पद्धतीचा आजार आहे, तर त्याच्यावर व्यवस्थित चिकित्सा जी आहे, तर ती केली गेली पाहिजे. हे सगळ्यात पहिलं. पण या चिकित्सेला सहाय्यभूत ठरतील किंवा चिकित्सा जी आहे, तर त्याचा कालावधी कमी होऊ शकेल असे काही उपाय जे आहेत किंवा घ्यायची खबरदारी जी आहे, अन्नपानातला बदल जो आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे दिवसभर कोमट पाणीच प्यायचं आहे. कुठलाही ऋतू असला तरी श्वासाचा त्रास होत असताना किंवा इतर वेळेलाही कोमट पाणी, गरम पाणी जे आहे, तर ते दिवसभर रुग्णांनी प्यायचं आहे. पचायला हलकं अन्न खायचं आहे. विशेषतः वेलीवरच्या भाज्या ज्या आहेत किंवा भाकरी जर तुम्ही खाणार असाल, तृणधान्य वगैरे खाणार असाल, तर त्यावर व्यवस्थित तूप घालून मगच त्याचं सेवन जे आहे, तर ते केलं गेलं पाहिजे. दही जे आहे, तर ते पूर्णपणे टाळायचं आहे. दूध जे आहे, तर ते घ्यायचंच असेल विशेषतः लहान मुलांना, तर त्यामध्ये सुंठ आणि हळद घालून ते दूध जे आहे, तर ते द्यायला पाहिजे. छाती जी आहे, तर ती तेल त्याला लावलं गेलं पाहिजे, अभ्यंग केलं पाहिजे. फक्त छातीलाच नाही, तर पाठीला सुद्धा अभ्यंग केलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर जे आहे, ते छाती आणि पाठ जी आहे, तर ती शेकून काढायला पाहिजे. आता गरम पाण्याच्या पिशवीनी ती शेकली तरीही चालते किंवा कुळथाचं पीठ आहे, ते पिठल्यासारखं शिजवून सहन होईल इतकं कोमट असताना त्याचा लेप केला आणि ते बांधून ठेवलं. ओटीस जे आहे त्याचं ते केलं. तर त्याच्यामुळे कफ पातळ होऊन बाहेर पडून दम्याचा जो त्रास असतो, तर तो कमी व्हायला ह्याच्यामुळे मदत मिळते. अ, अन्न जे आहे तर ते ताजं, पचायला हलकं आणि गरम-गरम असंच खाल्लं गेलं पाहिजे. अतिशय गार अन्न, अतिशय थंड पाणी जे आहे, तर ते पूर्णपणे टाळायचं आहे. अतिशय थंड प्रदेशात वास्तव्य असेल, तर गरम उबदार कपडे, घरातलं वातावरण कसं गरम राहील याची काळजी जी आहे, तर ती घ्यायला पाहिजे. आता तुम्ही सुंठी सिद्ध पाणी जे आहे ते घेऊ शकतात. दालचिनी सिद्ध पाणी जे आहे, तर ते पण तुम्ही घेऊ शकतात दिवसभर पिण्यासाठी किंवा जे आहे तर तुळस, आलं, लस लसूण आवडत असेल तर तो किंवा गवती चहा, दालचिनी असं घालून तुम्ही हर्बल टी किंवा कढण जे आहे तर ते घेऊ शकतात. आहारामध्येही गरम-गरम कढण, विशेषतः कुळथाचं कढण, जवसाचं कढण जे आहे तर त्याचा समावेश करू शकतात. आहारामध्ये लसणाची फोडणी किंवा लसूण जो आहे त्याचं सेवन करणं, हळदीचं सेवन, विशेषतः ओल्या हळदीचं सेवन जे आहे तेही करायला पाहिजे आहे. खडे मसाले जे आहेत तेही अधून-मधून वापरायला पाहिजे. म्हणजे दालचिनी, वेलची, लवंग सहन होत असतील तर मिरे अशा पद्धतीचे मसाले जे आहेत, तर त्याच्या साहाय्याने जे आहे तर ते कफ आणि वातदोष नियंत्रित व्हायला मदत मिळते. तर या पद्धतीने तुमच्या आहार-विहारामध्ये तुम्ही बदल घेऊ शकतात. अतिशय श्रम करणं, खूप जास्त मेहनतीची कामं करणं, जास्त चालणं जे आहे, तर ते दम लागतो, तर त्यावेळेला ते टाळायला पाहिजे. प्राणायाम जो आहे, तर तो आवर्जून करायला पाहिजे. प्राणायामाचा खूप चांगला फायदा जो आहे, तो या रुग्णांना होतो. त्यामध्ये भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम याचा विशेष फायदा होताना दिसतो. त्यामुळे फुफ्फुसांची जी आहे ती क्षमता वाढते आणि दम्याचे अटॅक जे आहेत, तर ते येणं जे आहे, तर ते कमी होतं. आता आपण बघितलं आहे, की साधारण पावसाळा असतो किंवा ढग दाटून आले किंवा अतिशय थंडी पडली, तर दम्याचे अटॅक जे आहेत, तर ते जास्त प्रमाणामध्ये येतात. त्यामुळे ह्या काळामध्ये विशेष काळजी जी आहे, तर ती घ्यायची आहे. योगासनं जी आहेत, तर त्याच्यामध्ये भुजंगासन, सेतुबंधासन आणि मत्स्यासन याचाही खूप चांगला फायदा या रुग्णांना होतो. तर या पद्धतीने तुम्ही आहार-विहारातले बदल, योगासनांची जोड याच्या साहाय्याने जे आहे, तर ते तुम्ही याची लक्षणांवर मात करू शकतात. लहान मुलांचं वाढीचं वय असतं, त्यामुळे त्यांना रसायन औषध जे आहे, च्यवनप्राशासारखं, तर ते सकाळी 1 चमचा वर्षभर जरूर द्या. त्याचा खूप उत्तम फायदा होतो. फुफ्फुसाची क्षमता पण त्याच्यामुळे सुधारते. तसंच सीतोपलादी चूर्ण, तालीसादी चूर्ण, श्वासाहार काढा, श्वासाहार कल्प अशी वेगवेगळी औषधं जी आहेत, तर ती वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायची आहेत.
वेगवेगळी औषधी तुपं जी आहेत, तर ती पण वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायची आहेत. यामध्ये वासाघृत, षटपलघृत जे आहे, तर त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. अर्थातच ही औषधं, तूप किंवा रात्री झोपताना औषधी तेलाचं नस्य, त्याचा पण अप्रतिम फायदा होतो. पण या सगळ्या गोष्टी वैद्यांच्या सल्ल्यानेच करायच्या आहेत आणि दम्यावर जे आहे, तर तुम्ही मात करू शकता. तो व्यवस्थित नियंत्रणामध्ये येतो. लहान मुलांचा जो आहे, तर त्याचे पण 2 अटॅकमधलं अंतर वाढतं. बऱ्याचदा जसं-जसं वय वाढतं तसं पुढे औषधांची गरज पण पडत नाही. परंतु सुरुवातीची चिकित्सा जी आहे, तर ती अतिशय व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे आणि त्याच बरोबरीने रसायनाची जोड जी आहे, जसं च्यवनप्राश आहे, तर त्याची पण जोड जी आहे, तर ती द्यायला पाहिजे. अर्थातच औषधोपचार जे आहेत, ते वैद्यांच्या सल्ल्याने करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही उपचार आणि त्याला आहार-विहाराची जोड जी आहे, तर ती देऊ शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर लाईक करा. तुमच्या जवळच्या व्यक्तींना, ज्यांना कोणाला हा त्रास होत असेल, तर त्यांना तुम्ही ही माहिती शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.